मित्रांनो, माझा प्रामाणिक व कष्टकरी शेतकरी खूपच भोळा आहे. त्याला कोणी पण कसं पण फसवू शकतात. कोण पण काय पण सांगते तसं तो शेतकरी करतो. त्यामुळे आज शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे आणि तो अशा जाळ्यामध्ये अडकलेला आहे की त्याला त्या जाळ्यातून काढण्यासाठी कोण पण प्रयत्न करत नाही आहेत. मित्रांनो, मी केमिकल कंपनीविषयी म्हणजे या पेस्टिसाईड पेट्रोकेमिकल कंपन्यांबद्दल तुम्हाला थोडीशी अतिशय गंभीर माहिती देणार आहे. ते तुम्ही मनपूर्वक ऐका. मित्रांनो, तब्बल 1914 ते 1945 दरम्यान ज्या कंपन्यांनी प्रथम महायुद्ध आणि द्वितीय महायुद्धामध्ये बॉम्ब तयार करण्यासाठी केमिकल पुरवत होते, आज त्याच कंपन्यांनी माझ्या भारतातील शेतकऱ्यांना खाद्य म्हणून, जमिनीला खाद्य म्हणून, पिकाला खाद्य म्हणून खत पुरवठा करत आहेत, रसायन पुरवठा करत आहेत. हा मित्रांनो, ज्या कंपनी महायुद्धामध्ये बॉम्ब तयार करण्यासाठी केमिकल पुरवत होते, त्याच केमिकल कंपन्यांनी हवेमधील नायट्रोजनचा वापर करून आपल्या या फार्मिंग फील्डमध्ये येऊन त्या केमिकल कंपन्यांनी माझ्या कष्टकरी व प्रामाणिक भोळ्या शेतकऱ्याला फसवून सतत वारंवार शेतामध्ये केमिकलची खताची पेट्रोकेमिकल खताचा वापर करायला सांगून आज माझ्या सोन्यासारख्या जमिनीची अवस्था खूप वाईट करून टाकलेली आहेत. असंच जर मित्रांनो सुरू राहिलं तर येत्या 10-15 वर्षामध्ये माझं हा सोन्यासारखं जमीन बंजर पडेल. या जमिनीमध्ये साधं तण पण उगणार नाही, अशी अवस्थेमध्ये आज भारतीय जमीन आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही अवश्य विचार करा. कृपा करून प्लीज मी तुम्हाला हात जोडतो की तुम्ही रासायनिक शेती सोडून ऑर्गॅनिक शेतीकडे वळा.